बदलत्या शैक्षणिक प्रवाहाबरोबर राहण्यासाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे, असं प्रतिपादन बिऊर केंद्राचे केंद्रप्रमुख सर्जेराव पाटील यांनी केलं. ते जिल्हा परिषद शाळा बिऊर येथे आयोजित बिऊर केंद्राच्या 7व्या शिक्षण परिषदेत बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ई-लर्निंग, स्मार्ट बोर्ड, ऑनलाईन अध्यापन साधनं तसेच विविध शैक्षणिक ॲप्सचा प्रभावी वापर करणं आवश्यक आहे. यावेळी मार्गदर्शक मोहन पवार म्हणाले की शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांचा समन्वय असेल तर शाळांची प्रगती झपाट्याने होते व शाळांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊन पटसंख्या वाढीस मदत होते. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी पाटील, भारती पवार, गोरख गायकवाड, दादासाहेब पाटील, माजी केंद्र प्रमुख तानाजी जाधव, अविनाश पाटील, श्रीकांत सागावकर, राजाराम शिंदे, विजय सागावकर, सुवर्णलता पाटील, विद्या पाटील, सुरेखा बगाडे, निवृत्ती साळुंखे, गौरी गायकवाड आदी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होत्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी आपल्या अध्यापन पद्धतीत नाविन्य आणून विद्यार्थ्यांना अधिक सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहनही करण्यात आलं. यावेळी प्रशासकीय सूचना सर्जेराव पाटील यांनी केंद्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे देवाणघेवाण व शाळा व्यवस्थापन समितीबाबत मार्गदर्शन मोहन पवार यांनी, तर अध्ययन निष्पत्तीबाबत मार्गदर्शन मनीषा पाटील यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती पोटे यांनी केलं, तर आभार अरविंद खोत यांनी केलं. हा सुद्धा तुमच्याकडून घेऊन तो इतरांना देण्याचा प्रयत्न केला. हे खरं या ठिकाणी कौशल्य आहे. काही आपल्याकडं बऱ्याच जणांना आतली उर्मी ज्याला म्हणतो, मला कुठेतरी बोलायचं आहे, माझे हे उपक्रम कुठेतरी मला प्रेझेंट करायचे आहे, ते दडून राहिले, पण त्याला संधीच मिळणार नाही. ती संधी तर निर्माण करून दिली आहे तुम्हाला. खरं महत्वाचं काम हे आहे. बऱ्याच लोकांना चांगलं बोलता येते, वर्गात आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय, परंतु त्यांना काय मिळालेलं नाही, स्टेजच मिळालेलं नाही. या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून काही ठराविक चेहरे आपण नेहमी इथं असतात बघा, प्रेझेंटेशनसाठी किंवा तास. काही लोकांना एखादा तास सांगितलं की नको, मला यावेळी नको, पुढच्या वेळी बघू वगैरे असं होतंय. तर तसं न करता मला तर असं म्हणायचं आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळेल त्यावेळी तुम्ही त्याचे नकार घंटा न वाजवता ते स्वीकारा. तुम्हाला ज्यावेळेला इथं काहीतरी लेक्चर द्यायचं त्यावेळेला बऱ्यापैकी मी तरी म्हणेन एक 50-60% मटेरियल तुम्हाला दिलं जातं आमच्याकडून. त्याचा आधार घेऊन त्यात तुमची भर घालून तुमच्या आजपर्यंतच्या अनुभवाची त्याच्यामध्ये भर घालून आपण ते पूर्णत्वाने इथं द्यायचं आहे. आणि ते देत असताना निश्चितपणे तुमच्या स्वतःच्या तर ज्ञानात भर पडतेच, शिवाय आपले समोर जे बांधव आहेत त्यांना पण तुमच्यापासून काहीतरी घ्यायला मिळतं. असा हा सुवर्ण योग आहे. तो शक्यतो टाळू नका. तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हा. काही हायस्कूलचे बांधव आमचे जे आहेत कदाचित त्यांच्या स्टेजला ते अतिशय उत्कृष्टपणे काम करतायत, नाही असं नाहीये. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये माहीर असतो, परंतु ज्या वेळेला तुम्हाला इथं स्टेज मिळेल त्यावेळेला नक्की संधी सोडायची नाही. एकदा संधी गेली ना, हा क्षण पुन्हा नाही, ही संधी पुन्हा नाही. उद्या तुम्हाला वाटलं मला जरा इथं बोलायचं होतं, पण काय मी कसं काय मी नाही म्हणलं कोणाला, असं ही बरोबर तुमच्या मनाला लागून जाते. तेव्हा तसं वाटून घेण्यापेक्षा आले ना संधी, व्यक्त व्हा. व्यक्त व्हायला आपल्यातले जे काय प्लस मायनस आहेत ते सगळे इतरांना समजतात आणि त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी पण समजते. मला एक गोष्ट अशी सांगावी वाटते की पवार सरांचा जो उपक्रम आहे तिथले तडवल्यात आपण सर्वांनी बघितलेला प्रचंड काम आहे. प्रचंड काम अशासाठी मी म्हणतोय की तिथं ती बाग बघितल्यानंतर औषधी झाडं आहेत, उपयोगी भाजीपाला आहे, त्याची विक्री आहे आणि वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष त्या बागेला येऊन गेले. 2 वर्ष झाले सर, येऊन 2 वर्ष झाले भेटी दिलेल्या आहेत वरिष्ठ जिल्ह्याच्या तालुक्याच्या लोकांनी. आणि असं असताना मला हे म्हणजे तुम्हाला सांगावं असं काय वाटतंय की ती बाग मी वारंवार ज्यावेळेला जातो त्यावेळेला ती बाग मी बघून येतो. तुम्ही पण येता. जे आपल्याकडे नाही ते तिथं आहे. अगदी दुर्मिळ वनस्पती ज्यांची नावं पण आपल्याला माहिती नाही, अशा औषधी आणि मसाल्याचे पदार्थ असणाऱ्या वनस्पती सुद्धा सरांनी जोपासलेल्या आहेत.
आंब्याची झाडे तर आता त्याला मोहर आलेत मला वाटतं. म्हणजे हे कसं आहे, आपण लावल्याशिवाय ते उत्पन्न होत नाही. आणि तो स्वनिर्मितीचा आनंद जो आहे तो फार मोठा असतो, मनाला आपल्याला ऊर्जा देणारा असतो. आणि अशा अनुभवातून सर जातात. त्याला साथ देणारे पाटील सर आहेत, गायकवाड मॅडम आहेत, या सगळ्यांच्या आणि गावातल्या तिथल्या लोकांच्या सहकार्यातून ती बाग उभा राहिलेली आहे. एकटा कोण करू शकत नाही. सगळ्यांनी मिळून एक वज्रमुठ तयार केली आणि त्या माध्यमातून ते काम चालू आहे. परंतु हे सगळं करताना एक व्यथा अशी मांडावी वाटते की जिल्हा स्तरावरून ज्या वेळेला नंबरिंग केलं यावर्षीचं, गेल्या वर्षी भले राहू दे, पण यावर्षी त्यांचा नंबर पहिल्या 3 मध्ये किमान येणं अपेक्षित होतं. परंतु काय झालं कुणाला ठाऊक, आम्हाला तर वाटत होतं पहिलाच नंबर येईल, अशी परिस्थिती आहे का तर आहे. परंतु दुर्दैवानं काय कुठं झालं पडद्याआडच्या गोष्टी, आणि त्यांच्या नाव हे उत्तेजनार्थ मध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे ते कुठंतरी आपल्याला म्हणजे काय म्हणतो त्याला मनाला व्यथा होत आहे की इतकं काम करून आपल्या प्रशासनानं कामाचं जरा चीज करायला पाहिजे तर ते केलं नाही. आणि यामुळे मला ते मांडावं वाटलं तुमच्या समोर, कारण ही घटना घडून गेलेली आहे. इतकं काम करून सुद्धा जर तुम्ही त्याचं हे करत नसाल तर मग आम्ही काम का करू हा प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर दुसरा एक विषय असा की येत्या 6 महिन्यामध्ये आपल्याला टीईटी परीक्षा होऊ घातलेल्या आहे, ज्याने दिले. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.